आहोत आपण आप्पे रव्याचे। त्यासाठी हा या ठिकाणी जाडा रवा घेतलेला आहे आपण साफ करून 3 वाट्या। आता यामध्ये 1 वाटी दही घालायचं आहे आपल्याला, फ्रेश दही घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं। यामध्ये आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घेणार आहोत आणि सगळं व्यवस्थित अगदी कालवून घेणार आहोत आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून या ठिकाणी आपण हे भिजवून घेणार आहोत। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, खूप जास्त पातळ नाही करायचं हे मिश्रण, घट्टसरच ठेवायचं आहे आपल्याला। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याचं मिश्रण बनवून घेऊया। थोडंसं पाणी यामध्ये टाकून ठेवायचं आहे म्हणजे चांगलं मुरेल आणि आपल्याला हे मिश्रण अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। जाड रवा आपण या ठिकाणी वापरलेला असल्यामुळे पाणी थोडं जास्त घालायचं आहे म्हणजे रवा थोडासा फुलेल तो। आणि तोपर्यंत आपण आता सगळ्या भाज्या कट करून घेऊयात। यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास हे मिश्रण आपल्याला या ठिकाणी रेस्ट करायला ठेवायचं आहे। आपल्याला ते पिठाला तडका द्यायचा आहे, त्यासाठी आता मी या ठिकाणी कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकूया। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून सगळ्या भाज्या आपल्याला या ठिकाणी फ्राय करून घ्यायच्या आहेत। तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी टाकायची। जिरं मोहरी छान फुलली की यामध्ये आपण लसूण, अद्रक आणि मिरचीचं बारीक वाटलेलं वाटण टाकून घेणार आहोत। आता हे वाटण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी। लगेच या ठिकाणी कढीपत्ता घालायचा आहे। कांदा घालून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, कट करून बारीक कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा अगदी लाल करपेपर्यंत भाजून घेण्याची काहीच गरज नाही आहे, थोडासा क्रंच असू द्यावा, आप्प्यांमध्ये टेस्ट छान उतरते। आता आपण लगेचच बारीक कट करून घेतलेले टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो पण छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर याच्यात घालून घ्यायची आहे। सगळ्या भाज्या व्यवस्थित फ्राय करायच्या आहेत, जास्त आपल्याला ओव्हरकुक करून घ्यायच्या नाही आहेत, उगाच थोडं फ्राय करून घेणार आहोत आपण। आता यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। थोडीशी हळद या ठिकाणी घालून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि भाज्या फ्राय झाल्या की आपण गॅस बंद करून टाकूया आणि हे मिश्रण आपण भिजवलेल्या रवा आणि दह्याच्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे। आपण या ठिकाणी रवा आणि दह्याचं मिश्रण रेस्टसाठी ठेवून घेतलं होतं, बघू शकता तुम्ही रवा एकदम व्यवस्थित फुललेला आहे। आता यामध्ये आपण आपल्या फ्राय केलेल्या भाज्या ओतून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकून आपण एक कढई व्यवस्थित विचळून घेऊया आणि या रव्याच्या आणि दह्याच्या मिश्रणात टाकून घेऊया। आप्प्याचं भांडं मी या ठिकाणी गरम करायला ठेवलं आहे आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। भाज्यांपुरतं मीठ आपण यात घातलं होतं, पण रवा आणि दह्याच्या मिश्रणामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, तर व्यवस्थित यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि कालवून घ्यायचं आहे। आप्प्याचं भांडं व्यवस्थित गरम झालं यामध्ये 2-2 थेंब तेल टाकून घ्यायचं आहे संपूर्ण भांड्यात। आता आप्प्याच्या भांड्यात आपण हे मिश्रण म्हणजे आप्प्याची वाफ लावून घेऊयात। आधी साईडचे हे भरायचे, पात्र भरायचे साईडचं, कारण आतमध्ये लगेच गॅस गरम होतो, भांडं तापून जातं आणि ते आपले लवकर शिजतात, म्हणून ते सगळे शेवटी टाकले तरीही चालतं। साईडनी तेल टाकून या ठिकाणी आपण वाफ काढून घेऊयात एक। ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। गॅस थोडा घाण आहे त्याकडे दुर्लक्ष करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। वाफ काढून झाली की आता आपण याला मस्तपैकी पलटून घेणार आहोत। सगळे आप्पे असे व्यवस्थित उलटून पलटून घ्यायचेत आपल्याला आणि दोन्ही बाजूंनी छान असे भाजून घ्यायचेत।
सगळे आप्पे आपण व्यवस्थित पलटून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन खालून कलर झाला की मगच आपण पलटायचं आहे. छान क्रंच छान लागतो त्यांचा मस्त. सगळे आप्पे छान पलटून झाले की थोडा वेळ आपण जी दुसरी बाजू आहे ती व्यवस्थित एकदा भाजून घेणार आहोत. उलटून बघूया एकदा. घ्या, तयार आहेत आपली झटपट तयार होणारे रव्याचे आप्पे.